स्काय गोल्ड या इंटरनॅशनल ब्रँडच्या वतीने त्यांचे आंतरराष्ट्रीय 7वे आणि पुण्यातील दुसरे शोरूम आज कोहिनूर टॉवर पिंपरी येथे सुरू करण्यात आले। पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांसह वैविध्यपूर्ण रेंज असलेल्या या भव्य शोरूमचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते करण्यात आले। स्काय गोल्डचे हे 7वे शोरूम आहे। यापूर्वी शारजा, दुबईसह केरळमध्ये शाखा सुरू केलेल्या आहेत। पुण्यात हडपसर येथे महाराष्ट्रातील पहिले शोरूम सुरू झालेले आहे। आज पुण्यातील दुसरे शोरूम कोहिनूर टॉवर पिंपरी येथे ग्राहकांच्या सेवेत कार्यान्वित होत आहे। हे भव्य शोरूम 1,500हून अधिक स्क्वेअर फूटमध्ये बसलेले आहे। यामध्ये सोन्यासह डायमंडचे कलेक्शन अतिशय सुंदर आहे। लाईट वेट दागिन्यातही भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे। वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण डिझाईन देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं स्काय गोल्डचे MD अरविंद माळी यांनी सांगितलं। स्काय गोल्डचे रफिक पाराईल म्हणाले, आमच्याकडे शोरूम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर 0% मेकिंग चार्जेस ऑफर आहे। याशिवाय विविध खरेदीवर गोल्ड आणि सिल्वर कॉईन भेट देण्यात येणार आहे। याशिवाय उद्घाटनानिमित्त 2 प्रकारचे लकी ड्रॉ ठेवण्यात आले आहेत। त्यापैकी एकामध्ये तर आमच्याकडे खरेदी करण्याचे सुद्धा बंधन नाही। आमच्या शोरूमला भेट देणारे त्यात सहभागी होऊ शकतात। ग्राहक हिताला प्राधान्य देत आम्ही आमचा विस्तार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। यात आधी खूप आनंद झाला की अरविंद माळी यांचं हे दुकान आहे। आम्ही आडनाव बंधू भगिनी जे काय म्हणता येईल ते आहोत। आणि मी कधीही सोन्याच्या बिझनेसमध्ये माळी आडनाव ऐकलं नव्हतं, जे इथे ऐकून मला फारच आनंद झाला। त्याबरोबर रफिक जी सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर, आणि ते खुद्द केरलाईट आहेत। आणि केरळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोन्याला खूप महत्व आहे। आणि प्रत्येकाच्या अंगावर आपल्याला महिला पुरुष लहान बाळ त्यांच्या अंगावर सोनं हे बघायला मिळतंच। आणि त्यांच्याबरोबर अरविंदजींबरोबर रफिक जी असल्यामुळे मला एक कॉन्फिडन्स आला की येस, अतिशय शुद्ध सोनं, केरळाच्या डिझाईन्स आणि सोन्याला असणारं महत्व त्यांनी महाराष्ट्रात आणलेलं आहे त्यांच्या योगे। त्यामुळे स्काय गोल्ड एकदम स्काय इज द लिमिट फॉर देम असं मला वाटतं। आणि मी खूप शुभेच्छा देईन। ऑलरेडी 7 ब्रँचेस आहेत त्यांच्या, दुबईमध्ये 4 ब्रँचेस आहेत, म्हणजे आणखी काय पाहिजे। तर मी म्हणते की ते आता केरला, दुबई गाजवत आहेत। महाराष्ट्रात सुद्धा मगरपट्टाला एक ब्रांच आहे आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये ही ब्रांच सुरू होतीये। मी त्यांना लाख शुभेच्छा देईन की तुमच्या अशा 100 ब्रांचेस लवकरच ओपन होवत। त्यामुळे केरळाच्या ज्या डिझाईन्स आहेत, ज्या अजून महाराष्ट्राने पाहिलेल्या नाही आहेत फार, आणि महाराष्ट्र आणि केरला यांचे एक जॉईंट डिझाईनचे आहे, ते मला इथे बघायला मिळतंय। म्हणजे ते इंडियन आहे पण ते युनिक आहे, कारण 2 वेगवेगळ्या राज्यातली माणसं एकत्र आली आहेत। सो त्याच्यामुळे इथे युनिकनेस आहे। ऑल्सो ऑथेंटिक दागिने पण आहेत आणि नव्या पिढीला आवडतील असे अर्बन दागिने पण आहेत। सो दोन्हीचा चांगला मिलाप आहे। प्लॅटिनम पण आहे, गोल्ड पण आहे, डायमंड पण आहे। लहान मुलांसाठी पण गोष्टी आहेत, पुरुषांसाठी सुद्धा आहेत आणि महिलांसाठी सुद्धा आहेत। पण मला असं वाटतं की नथ अतिशय सुंदर दागिना आहे। इन जनरलच नथीमुळे स्त्रीचं सौंदर्य खूप खुलून दिसतं। त्यामुळे नथ आणि अच्छा बकुळी हार पण आहे। अच्छा, मी खूप दिवसांनी गोल्ड मधला बकुळी हार पाहतेय आणि अतिशय सुरेख आणि नाजूक आहे। तर येस, असे हे पण दागिने, वज्रटीक पण मला खूप आवडते, जी मराठी दागिन्यांमधली एक फार महत्वाचा दागिना आहे। तो महालक्ष्मीच्या गळ्यात असतो। तर येस, ते आमच्या ब्रँडचं आहे। आणि मी स्वतः हे कित्येक वर्ष पाळतीये की भारतीय संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये सांगितलेलं आहे की गळ्यामध्ये सोनं असावं, आंघोळ करताना सोन्याचं पाणी अंगावरून जावं, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं। अंगावर धातू असावेत जे आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवतात। त्यामुळे पायामध्ये पैंजण, हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट, अंगठी आणि गळ्यामध्ये सोन्याची चेन हे कंपल्सरी केले मी माझ्या आयुष्यात। मी एवढं सोनं चांदी अंगावर घालते। तर सगळ्यांना मी आवाहन करेन की सोनं चांदी अंगावर असण्याचे अगणित फायदे आहेत। तर बरेच जण सोनं खरेदी करतात आणि लॉकरमध्ये ठेवतात, तसं करू नका। सोनं खरेदी करा, ते एक श्रीमंतीचं लक्षण आहे, वैभवाचं लक्षण आहे आणि ते माणसासाठी दैनंदिन आयुष्यात सुद्धा खूप उपयुक्त आहे। त्यामुळे नक्की सोन्याचा वापर करत राहा। शॉप आहे
ही सेकंड ब्रँच आहे आमचं पेंदमाळचं. पहिलं ब्रँच हडपसर मध्ये मागच्या वर्षी open झालं. ते 2,500 स्क्वेअर फीट आहे. अजून पण या ब्रँचेस येणार आहेत. शोरूमचे काय वैशिष्ट्य आहेत? कुठली कुठली दागिने वेगळ्या पद्धतीचे आहेत जे दुसरीकडे नाही मिळणार आपल्याला? काय? आपल्याकडे सगळ्या तरी महाराष्ट्रीयन जे आवडतंय ते पण ठेवलंय, केरलावाल्यांना पण आवडते तसं ठेवलंय. म्हणजे आमच्याकडे सगळ्या व्हरायटी सगळ्या तरफच्या आहेत. डायमंड मध्ये पण VVS मध्ये पण आम्ही ठेवलंय. भविष्यात काय अजून प्लॅन आहे? अजून प्लॅन आहे. अजून पुण्यात आम्हाला 15 ब्रँच अजून वा 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 खोलायचे. शुभेच्छा. आणि शारजामध्ये पण आहे, आता ओपन होणार आहे पुढच्या महिन्यात. ऑलरेडी सॉफ्ट लॉन्च झाली. वर्षभरात किती ब्रांचेस होणार काय? ह्या वर्षात अजून एक 5 ब्रँचेस. पाच.